या आता हे पाहायचंय की बॉल महाराज आता कोणाला पाठवतायत ते. बापूजी, नाही नाही बापूजी, ते मी ते आशीर्वाद घ्यायला आलो होतो. यशस्वी बापूजी जय जिनेन. आजोबा एक मिनिट, मला आशीर्वाद द्या. मम्मी मला आशीर्वाद द्या. हो बाळा. पप्पा आशीर्वाद द्या. अरे बेटा, आशीर्वाद मागून तर तू मला धर्म संकटात टाकलं. का पप्पा? जिंकण्याचा आशीर्वाद जर मी तुला दिला तर मी माझ्या कॅप्टन होण्याच्या कर्तव्याची उपेक्षा करेन. जा जा हात. असा आशीर्वाद तर नाही देऊ शकत, कारण शेवटी हा माझा मुलगा आहे. मुलगा आहे बरोबर. मग आता हे मी तुम्हालाच विचारणार होतो बापूजी की आता. अरे देवावर सोडून दे, तसंही हरणार कोण जिंकणार कोण ते तोच ठरवणार आहे. बापूजी, पोपटलालजी, किती सुंदर आणि पवित्र दृश्य आहे हे. मिस चेरी, हीच तर आहे गोकुळधामची खासियत आणि खरी ओळख. एकाच कुटुंबातले सदस्य दोन वेगवेगळ्या टीम मध्ये विभागले आहेत, पण त्यांचे संस्कार मुळीच नाही विखुरले. कम ऑन कम ऑन. काय करू? टप्पूच्या समोर दयाला बॉलिंग देऊ? नाही नाही, दया तर माझा हुकुमाचा एक्का आहे. तिला तर मी योग्य वेळी बॉलिंग देईन, तेच ठीक आहे. कॅप्टन जेठालाल द्विधा मनस्थितीत आहेत की मॅचची पहिली ओव्हर कोणाला द्यावी, कारण समोर ओपनिंग बॅट्समन आहे टप्पू. मला माहितीये पहिली ओव्हर ते कोणाला देतील. कोणाला? दया वहिनींना. बघा बघाच तुम्ही. आणि जेठालालने निर्णय घेतलेला आहे आणि पहिल्या ओव्हर साठी बोलवत आहेत गोली. गोलीला. कॅप्टन आहेत ना, त्यामुळे. येस कॅप्टन. गोलिंगा आहे गोलिंगा. गोली, तू रोज टप्पू सोबत खेळतो आणि तुला त्याच्या बॅटिंग मध्ये काही कमजोरी आहे ते ठाऊक आहे, बरोबर? अंकल. अंकल? कॅप्टन, टप्पूच्या बॅटिंग मध्ये कोणतीच कमजोरी नाहीये. क्रिकेटच त्याची कमजोरी आहे. आता डायलॉग नको मारू, स्टंपवर सरळ बॉल मार. समजलो. कॅप्टन, मी कसा दिसतो? बॉल दे, बॉल दे. तुमच्याच जवळ आहे. तू कुठं निघाला होतास? सॉरी. बॉल प्लीज. ट्राय करतो. बॅट्समन कुठे आहे? जरा वर कर ना. हे कुठून आणलं आहे हे जंगल? दिसला दिसला. रेडी. स्टंप. शाबास शाबास शाबास. कोहली अगदीच वेगळ्या स्टाईल मध्ये बॉलिंग साठी तयार आहे आणि त्याला बघून असं वाटतं असित भाऊ की बॅट्समनचं अवसान अगदी कळूनच जाईल. अगदी नक्कीच नक्कीच पोपटलाल. मलाही असं वाटतंय की कोहली एकदम भन्नाट मूड मध्ये आहे आणि मला नाही वाटत की तो बॅट्समनला जरा सुद्धा मोकळीक देईल. तर प्रेक्षकांच्या अपूर्व उत्साहात जीपीएल 3 च्या पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल टाकत आहे गोली टप्पूला. टप्पूने बॅट फिरवली आणि हे काय, बॉल हवेत उडालाय आणि आपण हे पाहतोय की टप्पूने षटकार ठोकला. सिक्सर मारलाय आणि मेहतांच्या महारथींचे खाते उघडले. नक्कीच, आणि म्हणूनच तुम्ही पाहू शकता की मेहताचे महारथींची टीम यावेळी किती आनंदित आहे. आणि जेठाचे जाबाजची टीम टेन्शन मध्ये आली आहे. पहिल्याच बॉलवर शिक्षण. ट्राय तर केलं होतं ना अंकल. हे थोडं वर कर ना. दिसत नाहीये तुला कुठे बॉलिंग करतोयस? ते पुन्हा खाली खाली येतंय. तर काढून टाक ना ते बाबा. नाही नाही अंकल, ते माझं लुक आहे बॅट्समॅनला घाबरवण्यासाठी. कुठे घाबरला? तुझा बॅट्समॅन घाबरला? सिक्सर मारला. नक्की अंकल, हा बॉल ट्राय करतो. ओके ओके, कमॉन कमॉन गोली. काय झालं सगळं बोलणं? तुम्ही जागेवर चला. ठीक आहे. गोली बरो. कमॉन गोली कमॉन. आणि कोहलीने टाकला हा बॉल आणि टप्पूने हळूच मारून बॉल मारला आणि दयाने पूर्ण केला आणि यासोबतच आपल्या पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलची समाप्ती. कमॉन गोली कमॉन. शाबास शाबास दया शाबास. या एका रन नंतर आता स्ट्राइक वर आहे सोडा किंग अब्दुल आणि पहिल्या ओव्हरचा चौथा बॉल टाकेल गोली अब्दुलला. अब्दुलने स्ट्रेट ड्राइव्ह मारला आणि हा मिळाला चौका. येस. खूपच छान.
द शॉट आणि यासोबतच महारथींच्या खात्यात 4 रन्सची वाढ झाली आहे. काही खाली फुकट काही जमिनीवर पडता तुम्ही. बॉल पकडा ना भाऊ. पकडतच होतो मी बॉलला, पण शेवटच्या क्षणी कोणाची आठवण आली? काय झालं? बॉलवर दया आली काय? तुम्ही हे पाहू शकता की जेठा आता पकडतो. भाऊ अय्यर भाऊंवर थोडेसे नाराज दिसतात त्यांच्या खराब फिल्डिंगमुळे. अब्दुल थँक्यू थँक्यू. कमॉन, काही हरकत नाही. कम ऑन बेबी. आणि आता गोली घेऊन आलाय 5वा बॉल अब्दुलला. अब्दुलने बॅट फिरवलीये बागाकडे. बागाचं फिल्डिंग कडे मुळीच लक्ष नाहीये आणि यामुळे 2 रन घेतले टप्पू आणि अब्दुलने. अंकल लवकर बस 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 बस. लक्ष कुठे आहे तुझं? नाही तो बॉल एकदम फास्ट निघून आणि तू कोणाला बघत होतास तिथे? सॉरी शेठजी. व्हेरी गुड बागा, व्हेरी गुड. आणि याबरोबर मेहतांच्या महारथींचा स्कोर होत आहे 15 रन्स आणि कोणती विकेट नाही. कम ऑन आणि हा गोली आपल्या ओव्हरचा शेवटचा बॉल टाकतोय अब्दुलला. आणि हा अब्दुल क्लीन बॉल. अब्दुलला कळलंच नाही की कधी बॉल बॅट खालून निघून गेला. हो नक्कीच. आणि मला असं वाटतंय की जेठाचे जाबाज आपल्या टीमचे मनोबल वाढवण्यासाठी या बॉलची फार गरज होती. पहिल्या ओव्हर नंतर स्कोर आहे 15 रन्स 1 विकेटच्या मोबदल्यात. जेठाच्या जाबाजना मात देण्यासाठी मैदानात पाठवण्यात आलंय पंजाबचा वाघ रोशन सिंग सोडी यांना. ओय, तू ताकद लावून खेळ, मी डोकं लावून खेळीन. मी ताकद लावून खेळीन, तू डोकं लावून खेळ. तूच बोल यार. सोडी अंकल, आपल्या दोघांना ताकद आणि डोकं दोन्ही लावून खेळायचंय. यस टप्पू पुत्र. सोडी फारच आक्रमक फलंदाज आहे आणि जर सोडी आणि टप्पूची जोडी क्रीजवर जमली तर हे जेठाचे जाबाजना खूपच भारी पडू शकतं. आणि यासाठीच बॉलिंगची धुरा सांभाळण्यासाठी स्वतः कॅप्टन जेठालाल आले आहे. जेठालाल, आता तुझा मुलगाच तुझ्या बॉलवर षटकार ठोकून तुला ठोकून काढेल. अंपायर डिस्टर्ब करतोय बघा. जेठालाल डिस्टर्ब काय केलं? हा, डिस्टर्ब काय केलं? टप्पूला बोलतोय, अजून काय केलं मी? त्याचं नाव जेठालाल आहे. चला चला, खेळ सुरू करा. हा जेठालाल, चल चल. गेम आहे भाऊ. अंपायर या डाव्या बाजूने टाकतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. नाही राईट नाही, लेफ्ट साइडने. हो, ते क्रिकेटमध्ये राईटच असतं. आता सुरू करा. कमान कमान कॅप्टन. अरे गोली तिकडे. जरा केसाच्या पुंचका दे ना, इथे मार्क नाहीये ठेवण्यासाठी, काही मिळत नाहीये. नाही नाही अंकल, मग मी भयानक कसं वाटणार? अरे दे ना थोडासा, जरा थांब काढतो. अंकल ते वीक आहे अंकल, ते नाही निघणार. कसला फालतू वेग घालून आलायस यार. लोक तिकडून जाईल. ठीक आहे, जरा लक्ष ठेव इथे. हो हो. जेठालाल दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल टाकण्यास तयार. समोर त्यांचा मुलगा टप्पू बॅटिंगसाठी तयार. आणि हा पहिला बॉल टाकलाय जेठालालने टप्पूला. टप्पूने शॉट मारलाय बाउंड्री कडे. आणि हे काय, पुन्हा अय्यरने मिस बिचारे अय्यर भाऊ पुन्हा एकदा बॉल अडवण्यात असफल झाले आहेत आणि 4 रन्स मिळाले आहेत यावेळी मेहतांच्या महारथींना. जेठालाल पुढील बॉल टाकत आहे टप्पूला. आणि टप्पूने हा बॉल हवेत भिरकवलाय. टप्पूचं कॅच आउट होणं निश्चित आहे. आणि आता पाहूया. ओ गॉड, अय्यर भाऊने कॅच सोडली. मला वाटतंय टप्पूचं हे जीवनदान जेठाचे जाबाजना खूप भारी पडणार आहे. अरे अय्यर भाई, टप्पूचा कॅच सोडला. तुम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट प्लेअर आहे. अय्यर भाऊ काय करताय तुम्ही? एकदम हलवा कॅच होती, ती सुद्धा नाही पकडू शकलात. अरे जेठालाल, मी ट्राय केली होती, पण जी लाईट आहे ना माझ्या एकदम डोळ्यासमोर अशी आली की माझ्या हातून कॅच सुटली. मग काय करायचं? सगळ्या लाईट बंद करायच्या, अंधारात खेळायचं आपण. नाही नाही ते तर तुम्ही सायनिस्ट आहात, तुम्हाला तर सवय आहे ना लाईट मध्ये असं काम करायची. मग अरे ये जेठाप्रा. ओय, आज तुझा या पंजाबच्या वाघासोबत सामना होणार आहे. कमॉन कॅप्टन, कमॉन. रोशन चकदे फटके. ओय, थँक्यू सोनी. कम ऑन सोडीची. ओय, बघाच माझे चौके छक्के माझ्या महारथींनो. अरे वा वा वा.
चेरी, कदाचित तुम्हाला माहित नसेल, आमच्या सोडी भाऊ आणि रोशन वहिनींचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि हे दोघं आपलं प्रेम व्यक्त करायला पब्लिक मध्ये अजिबात लाजत नाहीत. Oh, that's so sweet. तुम्हाला माहिती पोपटलालजी, मला अशी दिलखुलास माणसं खूप आवडतात. तुम्ही मुळीच काळजी करू नका मिस चेरी. प्रेमाच्या बाबतीत तर मी सोडी भाऊ सारखाच आहे. आणि आता जेठालाल आपला तिसरा बॉल टाकण्यासाठी तयार आहेत आणि सोडी पूर्ण फॉर्म मध्ये आहेत आणि त्यांनी हा बॉल मारला हवेत आणि हा बॉल हवेत वर उडाला. ही कॅच होऊ शकते असं वाटतंय, पण हा लागला सिक्सर. ओय बल्ले 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 बल्ले. अरे वा वा, मस्त मस्त सोडी भाऊ, कमालच झाली. जेठालाल, आपली रणनीती 6 वर 6 जात आहे. फिल्डिंग करा तुम्ही, जागेवर जा. आणि आपला पुढचा बॉल टाकण्यासाठी जेठालाल तयार. फारच दडपण आहे त्यांच्यावर आणि सोडीने बॅट फिरवली आहे. अय्यर पुन्हा मिस फिल्डिंग आणि हा चौका. आपण पाहू शकतो की यावेळी टीमचे कॅप्टन जेठालाल फारच दडपणाखाली दिसत आहेत, कारण सोडी आपल्या धुव्वादार फलंदाजीने यांच्या टीमचा धुव्वा उडवतायत. काय झालं? उभं राहून चक्कर आली काय? नाही, ते मी ब्लड प्रेशर बरोबर आहे ना तुमचं, की लो झालं एकदम असं? चॉकलेट खा काय? नाही म्हणजे बिनकामाची का तुम्ही डाय मारत आहात? बिनकामाची का? मी ट्राय केला होता. काय ट्राय केलं तर थांबायला हवा ना बॉल. आणि हा जेठालाल त्याचा पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार. सोडीने बॅट फिरवली आहे. त्यांनी सेफली एक रन घेतलाय. थोडीशी मिसफील्ड माधवी वहिनीने थ्रो केलाय आणि हा सोडी पोहोचला. खरंच थोडक्यात वाचलं असं म्हणायला हरकत नाही. जर सोडी यावेळी रनआउट झाले असते तर हे मेहतांच्या महारथींसाठी फारच अवघड झालं असतं. आरामात सोडी, आरामात खेळ. आता जेठालाल त्याच्या ओव्हरचा शेवटचा बॉल टाकतोय टप्पूला आणि टप्पू पुन्हा शॉट मारायला गेला आणि हा क्लीन बॉल. टप्पू इज आउट. विकेट मिळाली जेठाचे जाबाज टीमला. हो, आपला ओपनिंग बॅट्समन आउट झाला आहे. फारच भारी विकेट आहे ही मेहतांच्या टीमसाठी. आणि टप्पूची विकेट जाण्याने जेठालालच्या टीम मध्ये जबरदस्त आनंदाचं वातावरण पसरलंय आणि सगळे बेभान होऊन नाचतायत. आणि आपण हे काय पाहतोय? डॉक्टर हाथी तर यावेळी चिअर गर्ल सोबत ठुमके देत आहे. पाहिलंच बेटा, बेटा बेटा असतो आणि बाप बाप असतो. बेटा जरा वर कर, वर. काय झालं दया? काय होतंय तुला? टप्पूचे पप्पा कळतच नाहीये. तुम्ही टप्पूची विकेट घेतली त्या क्षणाचा आनंद घेऊ की टप्पू आउट झाला त्या गोष्टीचं दुःख मानू? दया, खास मीटिंग मध्ये मी काय सांगितलं होतं? खेळात कोणी पिता नाही, कोणी पुत्र नाही, कोणी बेटा नाही, कोणी माता नाही, कोणी नाही. तो आपल्या विरुद्ध टीम मध्ये आहे. त्याला आउट करायलाच पाहिजे. हा तर मग आता काय? खुशी. मेहतांच्या महारथीसाठी सगळ्यात मोठा झटका. आपला स्टार बॅट्समन टप्पूची विकेट त्यांनी गमावली आहे. आसिफ भाऊ, आता तुम्हाला यावर काय म्हणायचंय? बघा, टप्पूचा मी सुद्धा एक मोठा फॅन आहे आणि टप्पूवर आपल्या सगळ्यांचीच आशा होती. मला वाटत होतं की टप्पू 10 ओव्हर पूर्ण खेळेल आणि तो नॉट आउट राहील, पण बॅड लक टप्पू. गुड बॉलिंग जेठालाल. शेवटी बापानेच मुलाला आउट केलं. ओय सोनिया, वेलकम वेलकम. आणि याबरोबरच 2 विकेटच्या मोबदल्यात 31 रन्स. चल गोगे. वा जेठाप्रा वा. ओय बापाच्या समोर पोराला उभा केला. सोडी, खेळाच्या मैदानात कोणी पुत्र नसतो, कोणी पिता नसतो. मी पण माझ्या पुत्राची विकेट घेतली ना. आता तू तुझ्या पुत्राच्या बॉलिंगवर आउट हो. वेल सेट कॅप्टन. आणि हा गोगीने पहिलाच बॉल टाकलाय सोडीला. सोडीने आपली बॅट फिरवली आहे आणि हा बॉल गेला हवेत आणि बघूया बॉल कुठे जातोय. आणि हा आहे सिक्सर. What a shot! हा बॉल सरळ हवेत पोहोचला आहे. बाउंड्रीला पार. आणि तुम्ही पाहू शकता उत्साह आणि जल्लोष मेहतांच्या महारथींमध्ये. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन दाखवत आहेत आपले सोडी भाऊ. थोडे असतं ना पप्पा. अरे ओय कोगी पुत्र,
ओय पुत्र काय झालं तू रडतो काय असं थोडी कधी असतं तुम्ही माझ्या पहिल्याच बॉलवर 6 मारला ते तर गोगी पुत्र मी हवेमध्येच बॅट फिरवत होतो त्यात चुकून 6 लागला यार एक मिनिट तुम्ही दोघे एवढे इमोशनल का होता बरं? मग ही जीपीएलची मॅच आहे घरातली फ्रेंडली मॅच नाहीये दोघांनीही आपल्या टीम बरोबर प्रामाणिकपणे खेळायचंय अरे गोगी तू सांग तू पप्पाचा वीर पुत्र आहेस की नाही हो मम्मी मग वीर पुत्र कधी रडतो नाही मम्मी मग ओय गोगी पुत्र तुझी मम्मी एकदम खरं सांगते यार तू तुझ्या टीम साठी खेळ आणि तुम्ही तुमच्या टीम साठी आय लव्ह यू पप्पा ओय आय लव्ह यू पुत्र बघा बोला माधवी वहिनी. नाही बघा असं हो हो हो, बघितलं कधीच बघितलं. How sweet. बल्ले, 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 बल्ले. हे I love you बोलून जगातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. एकदम खरं म्हणला तुम्ही मिस चेरी. आय लव्ह यू. मला म्हणायचंय की या 3 शब्दात किती ताकद आहे ना. आता गोगी बॉल टाकत आहे रोशन वहिनींना. आणि आता रोशन वहिनींनी हा बॉल तया वहिनींकडे टोलावला आहे आणि ही तया वहिनींनी सुद्धा रीतीने catch पकडली आहे. उत्तम अतिउत्तम. दया वहिनी कधी कोणतीच चूक करत नाही आणि हा मेहतांच्या महारथींना 3रा झटका मिळालाय. त्यांनी आपली अजून एक महत्वाची विकेट गमावली आहे आणि आता स्कोर झालाय 3 विकेटवर 40 रन्स. आता पुढील फलंदाज आहेत गोकुलधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे. पोपटलालजी, या दोन्ही बॅट्समॅनची बॉडी लँग्वेज पाहून मला असं वाटतंय की दोघांमध्ये फार चांगली ट्युनिंग आहे. अरे ट्युनिंग तर चांगली असणारच ना. दोघे एकमेकांचे सख्खे शेजारी आहेत. आणि काय ना मिस चेरी, ही गोकुलधाम सोसायटी आहे ना, इथे जो कोणी येतो ना पहिल्या दिवसापासूनच त्याची सगळ्यांची फार चांगली ट्युनिंग होऊन जाते. आता हेच बघा ना, तुमची आणि माझी किती छान ट्युनिंग होते ना. हो, हे तर तुम्ही अगदी खरं बोललात पोपटलालजी. आणि आता माझं पण मन मला सांगायला लागलंय की मला गोकुळधाम सोसायटी मध्ये राहायला हवं. काय? अहो राहा ना माझ्या घरातच येऊन राहा. गोगी नीट बघ, जो बॅट्समॅन समोर उभा आहे त्याला. तो बॅट्समॅन नाहीये, भिडे सर आहे. तुमचे भिडे सर, ज्यांनी आजपर्यंत तुम्हाला किती वेळा खूप सारा होमवर्क दिला आहे, कित्येकदा तुम्हाला ओरडला आहे, किती वेळा तुम्हाला काय म्हणतात ते पनिशमेंट केली आहे. आज संधी आहे बेटा बदला घ्यायचा. आज तो घेऊनच टाक. पण मी भिडे सरांना काय होमवर्क देणार? बाळा, होमवर्क नाही द्यायचा. त्यांना 0 वर आउट कर. उडवून टाक तिन्ही स्टंप. ओके कॅप्टन. कम ऑन गोगी. तर आता पुढचा बॉल टाकणार आहे गोगी आत्माराम तुकाराम भिडे याला. आणि हे काय जबरदस्त आउटस्विंग बॉल. भिडेला बॉल समजलाच नाही. गोगी बेटा, लक्षात आहे ना जे मी तुला सांगितलंय? हा अंकल, तुम्ही जे बोललात ते माझ्या सगळं लक्षात आहे. हे तेच भिडे सर आहेत जे खूप सारं होमवर्क देतात, जे मला खूप पनिश करतात. ए, मी क्या रे तने आऊ की तू काय काय मी केंदा असी तुसी कधी कुठे. कोणती भाषा बोलतोय जेठालाल? कन्फ्यूज होऊन आणखी कठीण बॉल टाकेल मला. आणि आता आपण पाहू शकतो की गोगी आपल्या ओव्हरचा शेवटचा बॉल टाकण्यासाठी तयार आहे आणि हे भिडेंनी प्लेट करून एक धाव चोरून घेतली आहे. कमालीची ball between the wicket. जोडीसाठी लांबची पिच असायला हवी. याचे पाय केवढे मोठे आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मेहतांच्या महारथींचा स्कोर आहे 41 रन्स आणि त्यांनी त्यांचे 3 विकेट्स गमावले. अय्यर भाऊ, जेठालाल, मला सगळं माहित आहे. माझी बॉलिंग मला नाही समजत तर बॅट्समॅनला काय समजणार आहे? डोंट वरी. मस्करी मी नको. मस्करी करत नाहीये, मी सिरियस आहे. टाका. तू जा रे बाबा, तिथं जा. कम ऑन अय्यर अंकल, कम ऑन. आमचे अय्यर भाऊ सायंटिस्ट आहेत. मला खात्री आहे ते बॉलिंग पण सायंटिफिकली करतील. कम ऑन अय्यर अंकल, कम ऑन. 3  मध्ये 3 मध्ये
मेहतांच्या महारथींचे जबरदस्त खेळाडू भिडे आणि सोढीने आपल्या फलंदाजीने सगळ्यांना मोहून टाकलंय आणि यावेळी जेठाचे जाबाचे कॅप्टन जेठालाल टेन्शन मध्ये आहेत कारण यांच्या चौक्या छक्क्यांनी जेठालालवर दडपण आणून ठेवलंय. आता पाहायचं हे आहे की जेठालाल कशा प्रकारे ही पार्टनरशिप तोडू शकतं, कसं या रन मशीनला थांबवतील. यावेळी हाच विचार चालू आहे पण त्यांना ठाऊक आहे की ठकास महाठग लागतो आणि काट्याने काटा निघतो म्हणून कदाचित भिडेचे मित्र अय्यर यांना बॉल सोपवलेला आहे. आता हे पाहायचंय काय अय्यर ही जोडी फोडण्यात सफल होतील, काय अय्यर सफल होतील किंवा मग भिडे आणि सोढी हा बॉल फोडून टाकतील. आणि भाऊ या तोडाफोडीत आणखी काही हो ना हो पण तुमच्या घरात हसू नक्कीच येणार आहे. फक्त पाहत राहा आमच्या सोबत GPL 3 आणि गोकुळधामची दुनियादारी. आणि विचार करा अय्यरच्या हातात बॉल आणि क्रीजवर सोढी आणि भिडे आणि तुमच्या घरात हसू. बघत राहा गोकुळधामची दुनियादारी. बापूजींचा पुढचा बॉल मेहता साहेबांना. मेहता साहेबांनी शानदार स्ट्रेट ड्राईव्ह मारलाय आणि बॉल बाउंड्रीच्या पार. अजून एक चौकार आणि तेही गोलीच्या मिसफिल्डिंग मुळे. सॉरी कॅप्टन. कॅप्टन तुम्ही भडकले नाहीत. भडका ना प्लीज. तुम्ही भडकल्यानंतर खूप छान दिसता, मजा वाटते. भडका ना. उचलू नको. नाही मी ठेवतोय.